अध्याय 18 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। जय जयाजी मंगलधामा, मंगल नाम तुझे आत्मया रामा। चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तू। अमंगळ हे माझी काया, मंगल नाम तुझे हे रघुराया। मंगल जननी दुहिता प्रिया, करी छाया कृपेची। तव कृपा बळे समस्त, वदेन म्हणतो समग्र ग्रंथ। तो सिद्धी पाववी समस्त, ठेवी वरदहस्त शिरी माझ्या। ऐका श्रोते जनसादर, मल महात्म्य परिकर। लक्ष्मी नारायण संवाद थोर, भावे साचार परिसिजे। पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी, विंध्याद्री पर्वत निर्धारी। नर्मदा वाहे अमृतमय निरी, वृक्षतिरी शोभती। नाना वृक्ष सुशोभित, नारिकेळी फळभारे लवत। ताडमाड खर्जुरी शोभत, वृक्ष शोभती नानापरी। तेथे हंस कारंडव चक्रवाके, मयूर चातक बदके। मूषक नकुळ बिडाळके, आनंद देखे खेळती। तेथे ऋषी समुदावो बरवा, स्नान संधे आराधिती उमाधवा। यक्षगण गंधर्वार्ते ते दवा, आराम रमवी सर्वांते। तेथे भवानी सहित शूळपाणी, क्रीडार्थ येते तयेवनी। ऐसी ते परमशोभित स्थानी, अनुपम्य नवदवे। तेथे भृगुनामे एक नगरी, परमरमणीय परी। सदा वास्तव्य अमरपुरी, तप आदरे करिताती। तव तया नगरी एक ब्राह्मण, भृगुवंशज सकुलीन। वेदाध्यायी परम निपुण, ज्योतिषी पूर्ण सिद्धांती। नाम तया कुळशर्मा, जाणे सर्व धर्म धर्मा। तयाची भार्या उपरमा, कुशावती नाम तियेचे। तिच्या उदरी कन्यारत्न, प्रसवली ते गुणनिधान। रूपे परमलावण्य, नाम जाण मेधावती। एकुलती एक वंशस्थळी, अति सुंदर रूपागळी। उणी तिज पुढे नैशिदवाळी, बहुआगळी चतुरमणे। ओठ जिचे अति आरक्त, गौरांगी शोभिवंत। सिंहाकृती कटी शोभत, मृगनेत्री गजगामिनी। प्राप्त होता षोडश वर्षे, कुच चमकती जंबिरायसे। पीतवर्ण साजिरे सरसे, देखता मानस संतोषे। तपिये विसरले तपा, जपिये विसरले जपा। पाहता जियेचे स्वरूपा, वीर्य ढळे क्षणार्धे। ऐसी ते लावण्याची ज्योती, पाहता नेत्र तटस्थ होती। पिता अवलोकिता तये प्रती, झाली उपरती मृगांक। मग पितयाने वर विचार, करिता झाला साचार। पद्मनाभ एक द्विजकुमार, अति सुंदर सुलक्षणी। वेदशास्त्र संपन्न होती, मान्यता विशेष सर्वा ठाई। घटितार्थ पाहुनी ते समयी, तिथी निश्चयोपै केला। सालंकृत कन्यादान, करुणी अर्पिले कन्यारत्न। 4 दिवस सोहळा पूर्ण, ब्राह्मण भोजन यथाविधी। काही एक दिवस श्वशुर मंदिरी, राहिली से ते सुंदरी। उभयता प्रीती पडी भारी, न सोडिती एकमेका। क्षण एक वियोगे व्यथा, सहन होईना उभयता। तव दैव योग विचित्रता, न सोडी सर्वथा कवणाते। एकदा नर्मदा तिरी विप्रकुमार, जलक्रीडा करिता निर्भर। सन्निध पातला एक मगर, नेला ओढुनी पाताळा। तिरी होता जो समुदाव, हाहाकार करिता तो सर्व। ग्रामवासियांनी घेतली धाव, माता जाणविली पित्याने। वक्षस्थळ ताडिती माता पिता, श्वशुरासहित धावली कांता। शोक करीत माता पिता, हा जगन्नाथे केले काय। मृत्तिका घेऊन वदनी, घाली तसे ते कामिनी। शोक वर्णिता उलोप आहे धरणी, कवीची वाणी कुंठित। म्हणे आहा देवा जगन्नाथा, कोठवरी भोगू वैधव्य व्यथा। जन म्हणती हे ललना आता, करील काही नेणवे। म्हणे बुडाले माझे जहाज, वोस पडली माझी सेज। सौभाग्य दग्ध झाले आज, बोलू गुज कवणाते। ऐसा विलाप करिता ते कांता, पिता सावरी ती येते तत्वता। परी न सोसवे दुःख अवस्था, सावरुनी पिता धरी बाळे। पहा नाही कोणी कोणाची, अवघे सांगती सुखाची। वेळ येता मृत्युकाळीची, अंती एकलाची जातसे। या लागी सज्ञानजनी, प्रवर्तावे आत्मसाधनी। सुटे काळ भयापासुनी, ऐसे जनी वर्तावे। कवणाची माता कवणाची पिता, कवणाची कांता कवण दुहिता। बंधू भगिनी हे तत्वता, आप्त सोय रे समग्र। कवण नाही कोणाचे, अंती जाणे लागे नेमाचे। या लागी सार्थक जन्माचे, करा साचे बापांनो। पहा प्रवाही बुडाला विप्रकुमार,
तया ते टाकून परिवार परत ते झाले येरायेर लहान थोर सर्वही ऐसे लोटता बहुत दिवस वैधव्य दशा सतीस जिताची मृत्यू स्त्रियेस भोगिता वैधव्यास जाणपा दिवस न लोटेची सर्वथा न सरे वैधव्याची व्यथा आयुष्य ही न सरेची तत्वता मरणासवस्था सती ते तव एके काळी ते सुंदरी स्नानार्थ पातली नर्मदा तीरी तेथे पुराण श्रवणी क्षणभरी अवकाशे बैसली असे तेथे निरोपण निघाले मळ महात्म्य पुण्यागळे स्नानदान करिता एक वेळे प्राप्त सोहळे वैकुंठी ऐसा विश्वास धरुनी अंतरी गृही पातली ते सुंदरी मग मृदुवचने प्रार्थना करी ते अवसरी पितयांची म्हणे ताता ऐका वचन वैधव्य व्यथान लोटे जाण तरी उपाव करू कवण सांगा मज लागुनी स्वामिया ती येते पाहुनी दुःखभरित पिता नेत्री अश्रुस्त्रवत म्हणे बाई एक मात करी व्रत मल महात्म्य परी संपूर्ण भरत आला मास सोरवरीत राहिला एक दिवस तरी तू आचरे स्नानदानास मौन नक्तास आचरावे उपरी करू उद्यापन यथाविधी ब्राह्मण संतर्पण केलिया घडे महापुण्य सत्य जाण शुभानने जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकता शेवटील अध्याय ऐकता फळ लाधे हो तत्वता संपूर्णता प्राप्त होय तैसेची हेही व्रत जाण करी तू एकची दिन मनोरथ पुरविता भगवान श्री जनार्दन दयाळू ऐसी ऐकता पितयाची वार्ता बहुत हर्ष भरित ते दुहिता प्रातः काळी स्नानार्थ तत्वता नर्मदा निरिपातली संकल्पयुक्त स्नान सारुनी परतली स्वगृहा कामिनी मग स्वत्पात्र विप्र बोलावनी बैसे भामिनी पूजेते त्रयत्रिणी दशक देख अपूप केले सुरेख घृत सहित शर्करा मिश्रित कांस्य पात्री संपादी कुंभघट स्थापुनिया पूजन करी लवलाह्या चित्ती भावार्थ धरुनिया विप्रवर्या अर्पितसे दक्षिणे सहित वस्त्र अलंकार द्विजा पूजिते सुंदर मग मौन्य करुनी नक्त विचार सर्वेश्वरा भजतसे स्वपंक्ती विप्रभोजना सारिती झाली ते ललना प्रातकाळी उद्यापना पिता जाण करवितसे षड्रस अन्ने निपजवुनी घृतपाकाचित पायासांनी द्विजा बैसवनी भोजनी दक्षिणादानादी विधियुक्त यथा काळे फळे आणुनी ब्राह्मणा ते अर्पी दक्षिणादानी ओटी भरुनी सुवासिनी नमस्कारुनी बोळवित ऐसे उद्यापन करुनी भावार्थ बळे प्रसन्न शूळपाणी विमान आले स्वर्गीहुनी शिवगणी मंडित पै घंटारव होता अपार माझी शिवगण आणि किन्नर वाद्य वाजती अपार सुरवर तटस्थटेले ऐसे विमान उतरता भूतळी दिव्य रूप केली ते बाळी सर्वा देखता उद्धरवून गेली आश्चर्य सकळी पै केले म्हणती एकदिनीचा व्रत प्रभाव तात्काळ उद्धरली पहा हो ऐसा कृपाळू लक्ष्मीना हो लीला लाघो दाखवितसे ऐसो ते विप्रसुता शिवाजवळी नेली तत्वता येरी चरणी ठेवणी माथा विश्वनाथा नमियले नमस्कारुनी पार्वती ते स्तुतिवादे प्रवर्ते स्तवनाते जोडून या बद्ध हस्ते मुखी गर्जे नामघोष जय शंकर सदाशिवा कर्पूर गौरा उमाधवा भक्तवरदायक प्रिय माधवा सोडविले भयापासूनी म्हणे उदरा त्रिनयना खटवांगधरा व्याळभूषणा वृषभध्वजा भक्तपाळणा दानव निक्रंदना दयानिधे मी तव मतिमंद पराधी कृपा सागर तू दयानिधी देऊन पूर्ण कृपा औषधी भवभय व्याधी निवारिली ऐसा स्तुतिवाद करुनी मस्तक ठेविला शिवचरणी संतोषयुक्त झाली भवानी देखुनी नैनीती येते निर्खुन पाहे भवानी तव कुंकुमहीन वदनी म्हणे धवविरहित हे कामिनी जाणवले मनी जगन्माते मग आश्वासुनी ती येते सन्निध्य बैसविली निरोते नाना उपभोग सयोचिते पूर्वी ती येते भवानी ऐसे लोटले कित्येक दिवस तव एके दिवशी श्रीनिवास शिवभेटीस अनायास कैलासा पय्याले नमुनिया कैलास राणा येरा येर करुणी हास्यवदना देवनिया अभ्युत्थाना रमारमण वैसविले स्वागत पुसोनी सकळ वाराणसी चालले तात्काळ विमानारूढ ते वेळ भवानी सहित निघाले सवे घेतली मेधावती काशीपुरा पावली त्वरित गती अनुपम्य रचना तये स्थिती देखोनी मनी आनंद म्हणून आनंदवन म्हणती अमृतवाहिनी भागीरथी जे त्रिपदगामिनी विख्याती जनतरती बिंदू मात्रे तेथे वास्तव्य नीलकंठ करिता झाला वरिष्ठ
केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठ आदरे तव तेथे अकस्मात मेधावती देखती झाली पार्वती खेद खिन्न वैधव्य सती म्लान वदने देखियली मग प्रार्थनी विश्वनाथा म्हणे हे सती वैधव्य व्यथा न साहेची सर्वथा निवारी कृपावंत आहे पोळा उदार कर्पूर गौर देता झाला अक्षयीवर अक्षयी सौभाग्य पार होऊ शंकर बोलिला तैपासुनी नाम जाण मंगळा गौरी ठेवी त्रिनयन दिदले अक्षयी भुवन स्थापिले जाण वाराणसीये तैपासुनी नाम विख्यात म्हणती मंगळा गौरी सत्य जनयात्रेसी जाती नित्य घेती दर्शन आदरे इतर देशीचे यात्रेकरी जाती ते नविती मंगळा गौरी हे प्रचिती अद्यापवरी सर्वत्र नेत्री देखिती ऐसी ते मेधावती विप्रदुहिता एके दिनी व्रत आचरिता वैधव्याची निवारुनी व्यथा अक्षयी सौभाग्य ते झाली ऐसे हे मला महात्म्य जाण लक्ष्मी ते सांगे जनार्दन तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन करोत श्रवण आदरे शास्त्र प्रचिती साक्षीभूत मनी धरुनी शुद्ध भावार्थ भावे आचरावे हे व्रत सर्व आघात नसो हे शिवपुराणीची हे कथा पद्मपुराणी असे तत्वता तेची प्राकृत भाषेत तुम्हा आता श्रवण पंथा निवेदिली तया मंगळा गौरीचे दर्शन मंगळ होती सर्व ही जन शंकर गौरी तुष्टमान होय कल्याण सर्वाठाई तरी नर अथवा नारी बाळ अथवा वृद्ध सुंदरी लाभ सारिखा सर्वांपरी व्रत निर्धारी आचरता इति श्री मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सूत विरचित अष्टादशोध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु।